नमस्कार मित्रांनो, शेळी पालनामध्ये उपयोगात येणारे सर्वात महत्त्वाच्या दोन औषधी म्हणजे नेब्लॉन पावडर आणि दुसरं म्हणजे कॅफ्लॉन पावडर. आता जे जुने शेळी पालक मित्र आहेत त्यांना त्यांच्या फार्मवरती जे आहे ह्या दोन औषधी असतात किंवा त्यांना जे आहे याबद्दल या औषधाबद्दल जे आहे माहिती असतात. पण जे या व्यवसायामध्ये नवीन आलेले आहे त्यांना जे आहे या औषधाबद्दल माहिती नाही आहे किंवा त्यांना जे आहे या औषधाबद्दल थोडंसं कन्फ्युजन आहे. जेव्हा नेमकं ह्या दोन औषधाचा कोणत्या रोगावरती उपयोग करायचा किंवा कोणत्या रोग झाल्यावरती नेमकी कोणती औषध द्यायची हे त्यांच्या मनामध्ये थोडंसं कन्फ्युजन असतात. किंवा ते फार्मसीमध्ये जेव्हा हे मेडिसिन घ्यायला जातात, हे पावडर जो आहे तो घ्यायला जातात, जर फार्मसीवाल्याला म्हणतात की आपल्याला नेब्लॉन पावडर द्या आणि जर त्यांच्याजवळ अवेलेबल नसला की ते काय करतात, कॅफ्लॉन पावडर देतात आणि म्हणतात की हा पण चांगला पावडर आहे. सेम माझ्यासोबत पण असंच झालं मित्रांनो. जेव्हा मी नेब्लॉन पावडर घ्यायला मेडिकलमध्ये गेलो, त्यांच्याकडे जे आहे नेब्लॉन पावडर अवेलेबल नव्हता, तर त्यांनी जे आहे कॅफ्लॉन पावडर दिला आणि म्हणाले की हा पण पावडर चांगला आहे. पण मला याबद्दल माहिती होतं म्हणून मी जे आहे त्यांना सांगितलं की मला नेब्लॉनच पाहिजे. तर आता होतं काय मित्रांनो, आता याचा नेमका उपयोग काय करायचा आणि कशावरती करायचा ते सांगतो. त्यानंतर हा नेब्लॉन पावडर जो आहे हा पोटाचे जे पण आजार असतात, बकरीच्या पोटात जेव्हा अपचन झालेलं असतात किंवा त्यांना जे जुलाब लागलेली असतात किंवा बकरी जर शेणासारखं जर संडास करत असेल तर तुम्ही जे आहे हा नेब्लॉन पावडर जे आहे तो देऊ शकता. नेब्लॉन पावडर दिला तरी पण बकरीचा जे आहे आराम होतात. जर तुम्हाला चांगला रिझल्ट पाहिजे असेल तर तुम्ही जे आहे सिप्लॉक्स TZ हे टॅबलेट द्यायचं किंवा तुम्ही O2Z जे आहे सायरप येतं ते द्यायचं आणि त्यांच्यासोबत जे आहे तुम्ही नेब्लॉन पावडर जे आहे तो पाण्यातून द्यायचा. 10 ते 15 ग्राम जे आहे ते द्यायचा पाण्यामधून. हा जर कॅफ्लॉन पावडर जो आहे मित्रांनो, बकरीचे जे पण श्वसनाचे जे आजार असतात, बकरीला जर खोकला झालेला असेल, बकरी सतत ठसकत असेल किंवा सर्दी वगैरे झालेली असेल आणि तिला श्वास घ्यायला त्रास होत असेल, तिच्या पोटामध्ये जर कफ झालेला असेल, तर तुम्ही हा कॅफ्लॉन पावडर जो आहे त्या टायमाला कॅफ्लॉन पावडर जो आहे तो द्यायचा. 10 ते 15 ग्राम जो आहे तो द्यायचा पाण्यामधून. आणि तुम्हाला जर चांगला रिझल्ट पाहिजे असेल तर तुम्ही जे आपली मेडिसिन जे असतात रेग्युलर, जसं की एन्ड्रोस्ट्रॉंग झालं, जेस्टर BH झालं किंवा एन्ड्रोटॉस BH झालं, ह्या तीनपैकी कोणती पण तुम्ही एक मेडिसिन जे आहे ते बकरीला द्यायचं आहे आणि त्याच्यासोबत जे आपल्याला कॅफ्लॉन पावडर जो आहे तो द्यायचा आहे पाण्यामधून. हे दोन्ही पावडर मित्रांनो आयुर्वेदिक आहे, याचा जास्त काही साईड इफेक्ट नाही आहे, पण यांचा रिझल्ट जे आहे तो खूप छान आहे आणि तुम्ही नक्की तुमच्या फार्मवरती जे आहे हा आणून ठेवायलाच पाहिजे.